दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम बहुता परी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापन ते धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वाहू घातो त्याजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही. मने दास विश्वास नामे धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे. करी छंद निर्द्वंद हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. श्रीराम अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिले सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृतावाने दे संसार चिंता. श्रीराम मना पावना भावना राघवाची, दरियांतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा बधी ठेली, नसते वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम दरा श्रीवराच्या हरांतराते, तरा दुस्तरात्या परासागराते. सरागी सरात्या भरा दुर्भराते, करा निकरात्या खरा मच्छराते. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वै माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. श्रीराम गुह्यपणाची मात न चले जेते. श्रीराम योजा तुम हृदौषष्ट्यक्षितले, संबोधनयन सज्जनां. ग्रंथयो रचन सुपुण्यजनकं, श्रीदास बोधाभिधं. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. दशक चौथा, समास तिसरा, नामस्मरण भक्ती. तिसरा घेतला, चौथा चालू. हा ते हे थोडं निरूपण राहिलं होतं. हा नामस्मरण भक्ती निरूपण राहिलं. आता दशक चौथा समास चौथा, पादसेवन भक्ती नाम. म्हणजे नवविधा प्रकारची भक्ती सद्गुरु समर्थ रामदास स्वामीने आपल्याला शिकवलेली आहे. तर त्या ठिकाणी पहिली जी काही भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे, दुसरी श्रवण कीर्तन आहे, तिसरी नामस्मरण आहे आणि चौथी पादसेवन भक्ती आहे. अशा नवविधा भक्तीच्या करुणी नवरात्रा, पोटी मागेन ज्ञानपुत्रा,
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंब सासऱ्या सांडीन तुपात्रा, आईचा जोगवा मागेन. ह्या ज्या नवरात्रा म्हणजे नवविधा भक्ती असते महाराज. पहिल्या दिवशी जी भक्ती असते ती श्रवण भक्ती असते. श्रवण केली याचे फळ वा क्रिया पालटे तत्काळ. या यदर्थी संशय नाही, श्रवण केल्यानंतर मनुष्याच्या क्रिया पालटत असतात. आपल्याला हे वाईट आहे, हे खरं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे जर कुठून कळत असेल तर ते श्रवणातून कळतं. श्रवण जर नसेल तर आपल्याला ते कळत नाही आणि प्रमाद होतो आपल्याकडून, आणि मग आपण त्या ठिकाणी चुकीलाच बरोबर म्हणत असतो आणि आपल्या गुणाला त्या ठिकाणी आपल्या दोषाला आपण गुण समजत असतो आणि त्याच्यावरती तेच बरोबर आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं. पण ते बरोबर नसतं. आपला इथं काका विषय चालत असताना एक दिवस मला वाटतं काहीतरी पिंडदान वगैरे असा विषय आला होता. कोणीतरी सद्ग्रस्त बाहेरगावचा म्हणा किंवा कोण असेल दर्शनाला येता येता इथं थोडं ते बसला होता. तर त्यांनी ते ऐकलं की तर्पण केलं पाहिजे, पिंडदान हे त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि काल का परवा त्या ठिकाणी मला आपलं दासबोध पारायण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला विचारलं त्यांनी, ते तुम्ही ते निरूपण केलं म्हणले, समासामध्ये सांगितलं की पिंडदान पितर वगैरे. माझा तर काही विश्वास बसत नाही म्हणे त्याच्यावरती. इथली घटना. मी म्हणलो का बरं? ते म्हणे माझा स्वभाव नाही तो म्हणे, कारण ते पिंडदान करणं, पितर करणं वगैरे वगैरे मेलं की संपलं म्हणलं. मी म्हणलं तुमच्या स्वभावाला कोण विचारताय? तुमच्या स्वभावाला, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाच्या स्वभावावर वागायचं म्हणल्यावर अवघड होऊन जाईल ना. तुमचा स्वभाव तुमच्या बरोबर राहू दे म्हणलो. तस्मात शास्त्रम प्रमाणते. शास्त्र काय सांगतं? यांनी वागावं लागणार आपल्याला. मग प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे दोष वेगळे, प्रत्येकाचं पाप पुण्य वेगळे, प्रत्येकाचे वासना वेगळ्या, संस्कार वेगळे. तुमच्यावर काय संस्कार झालेले तर आम्हाला काय माहिती, आणि आम्ही कशाला तुमच्या मागे यावं म्हणतो. आम्ही शास्त्राप्रमाणे, शास्त्रात सांगितलेलं आहे. समर्थांनी ते मनाचं सांगितलेलं नाही. समर्थांनीही ते त्या ठिकाणी पहिल्या शास्त्रामध्ये सांगितलं तेच सांगितलं. त्यांनी वेदात सांगितलं, वेदामध्ये भगवंतांनी सांगितलं. आणि भगवंतापेक्षा त्या ठिकाणी कोण ज्ञानी आहे महाराज? गीतेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं, संकरो नरका येईव. पिंडदान जर झालं नाही, आपल्या पूर्वजांना त्या ठिकाणी पितरांना जर आपण पितर दिलं नाही तर ते पुन्हा आपले पितर नाराज होतात आपल्यावरती आणि आपल्याला दोष देतात, शाप देतात. आणि जर वर्णसंकर वगैरे पाप वगैरे पुढच्या कुलामध्ये झाला तर पितर देखील त्या ठिकाणी पतंती पितर निशा, पितरही खाली येत असतात. अशा पद्धतीनं आहे म्हणलं हे सगळं. ते म्हणजे बरं बरं बरं. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाची बुद्धी त्याच्या वासना संस्कारानुरूप त्याच्या मागच्या पाप पुण्य रूप बनलेली असते. त्या बुद्धीला प्रमाणे नाही. हा, प्रत्येकाचा बदल आहे प्रत्येकामध्ये. पुन्हा ते नाही, जे झालं ते नाही, घडणार बी नाही. आहे का? बदल आहे सगळा. म्हणजे तुमच्या रेषामध्ये बदल आला. हो. आणि मग त्यामुळे प्रत्येकासारखं वागणं म्हणजे शक्य त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून शास्त्र श्रवण कशा करता करायचं, ते आपल्यातले दोष गुण त्या ठिकाणी काय होतात, निघून जातात. आणि आपण चुकीलाच खरं जे मानतो ते शास्त्र आपण श्रवण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती आपली चूक आहे. आणि मग आपली चूक त्या ठिकाणी दुरुस्त होत असते. ही श्रवण भक्तीचं पहिलं लक्षण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आता ओवी सांगितली ना, श्रवण केली आणि क्रिया पालटे तत्काळ. आपल्याला सद्गुरू समर्थ सांगतात की श्रवण केल्याने आपल्या क्रियेमध्ये बदल होतो. आपल्या हातून त्या ठिकाणी जो दोष घडायचा तो घडत नाही. आपल्याला पुण्य मार्गाला लागतो. आपल्यामध्ये भक्ती त्या ठिकाणी वाढत असते. म्हणून श्रवण भक्ती. श्रवणे परीक्षिती तरला भूपत्ती. महाराज त्या ठिकाणी असणाऱ्या परीक्षिती राजा श्रवण भक्तीनंच तरुण गेला. 7 दिवसा माझी मुक्ती झाली त्याला. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाला मुक्ती झाली. म्हणून श्रवण भक्ती अत्यंत महत्वाची आहे. दुसरी जी भक्ती आहे ती कीर्तन भक्ती आपण पाहिलेलं आहे. भगवंताचं त्या ठिकाणी गुणानुवाद करणं. आणि तिसरी भक्ती त्या ठिकाणी आपण काय पाहिली, नामचिंतन भक्ती पाहिलेली आहे. तर नामचिंतन भक्ती अत्यंत त्या ठिकाणी काय आहे, महत्वाची आहे. नाम ही नामचिंतन भक्ती कुणाला करता येते, केव्हा करता येते, कुठेही करता येते.
कशाही अवस्थेमध्ये त्या ठिकाणी करता येते. न लगे आंघोळी तोंड धुवावे लागत. महाराज बाकीच्या मंत्राला विधी आहे, पण नाममंत्राला त्या ठिकाणी विधी नाही. देवाचं नाव घ्यायला त्या ठिकाणी विधी नाही. तुम्हाला गायत्री मंत्र जपायचा असेल तर पहिला तुम्ही सुचिरभूत असला पाहिजे. जर दोष त्या ठिकाणी पारुशी जर आपण असलो किंवा बहिर्दिशेहून जाऊन आलो, गायत्री मंत्र जर जपला तर आपल्याला दोष लागेल. मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा. जर त्या ठिकाणी असणारे अनेक प्रकारचे मंत्र येतात आपल्याला सिद्धीकडे नेण्याकरता, सिद्धी देण्याकरता, पण त्याच्यामध्ये जर मंत्रामध्ये चूक झाली तर त्या ठिकाणी आपल्या धड त्या ठिकाणी आपण आपली बुद्धी भ्रमिष्ट त्या ठिकाणी होत असते. पण जे देवाचं नाव आहे त्याच्यामध्ये काही नाही. तुम्ही कसंही घ्या, अवहेलनात्मक घेतलं काय, राग घेतलं काय, प्रेमाने घेतलं काय, द्वेषाने घेतलं काय, आणि कसंही घ्या तुम्ही, त्या तिरस्काराने घ्या. हो हा हा पेढा साबूत खायचा महाराज, गोडच लागतो पेढा. हा पेढा कसा खाल्ला तर त्या ठिकाणी तो काय आहे, गोडच त्या ठिकाणी आहे. म्हणून नाम जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही कसंही घ्या, गोडच आहे. एक दृष्टांत त्या ठिकाणी बघू. आमचे गुरुजी सांगायचे पाठामध्ये, त्या ठिकाणी दोघं भाऊ होते म्हटले. मोठा त्या ठिकाणी आस्तिक होता, नामचिंतन भक्ती वगैरे करत होता, पण लहान नास्तिक होता. त्याला हे सगळं आवडत नव्हतं. मोठा भाऊ कोणाला जेवायला वगैरे आणायचा, लहान भाऊ ते म्हणायचा काय मूर्ख माणूस आहे, कोणी वारकरी आला, साधू आला की लगे घरी आणतो जेवायला. त्या ठिकाणी त्याला ते आवडत नाही. एकदा साधू आले आणि अधिकारी साधू होते, मोठ्या भावाने घरी जेवायला आणले आणि लहान भाऊ घरीच होता. साधू घरी आले म्हटल्यानंतर या साधूचं तोंड बघायचं नाही आपल्याला म्हणले. त्या ठिकाणी तोंड न पाहती विरक्ताचे. काही काही माणसं असे की ते साधू संतांचे तोंड पण बघत नाही, एवढं ते तत्व त्या ठिकाणी सांभाळतात. या साधू आला म्हणले याचं तोंड पण आपल्याला बघायचं नाही. लगेच त्या ठिकाणी असणार त्यांनी दरवाजा लावून घेतला, आतून कडी लावली, बसला आतमध्ये. त्या ठिकाणी साधू आले, जेवायला बसले, सगळ्या गोष्टी सुंदर प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी यथासांग जेवण झाल्यानंतर प्रसन्न झाले. काय मागायचं तर मागून घ्या म्हणजे तुम्हाला. अधिकारी होते ते. तर मोठा भाऊ भावाचा कळवळा आला त्याला, संसारात सगळं व्यवस्थित आहे म्हणले. एक करा, आमचा जो लहान आहे ना तो अत्यंत नास्तिक आहे म्हटले, त्याच्यावर काहीतरी कृपा करा. नास्तिक म्हणजे त्याला देवाचं नाव आवडत नाही, त्याला तुम्ही आला तर तो कडी लावून बसला म्हणले. त्या ठिकाणी त्याला ते आवडत नाही म्हणले ते साधू संतांचं. बरं म्हणले, मग त्याला बाहेर काढा, मी त्याला व्यवस्थित प्रवचन सांगतो. हा प्रवचन तर ऐकायचं म्हणजे मला ते काय कधी बसायचा तो, आला तरच कडी लावली त्याने. बरं ठीक आहे म्हणले, मग तसा निघणार नाही ना मी गेल्याशिवाय. एक करा, जसं तुम्ही मला बँड लावून वाजीत आणलं तसं आता बँड लावून वाजीत जाऊ द्या, नुसतं बँड जाऊ द्या, मी घरातच बसतो. मग त्याला वाटलं महाराज गेले, निघला की मी पकडतो म्हणले त्याला. कसं काय त्याला आपल्याला ह्या मार्गाला लावायचं म्हणले, काय हरकत नाही. बँड दन वाजत त्या ठिकाणी गेल्यानंतर याला वाटलं गेली वा पिढा ही निघून. पण महाराज त्या ठिकाणी घरातच बसले होते. हा मस्त बाहेर आला, गेला का म्हणले ते गोसाई. असं म्हणता क्षणीच त्या ठिकाणी महाराज लगेच आले की त्याला पकडलं, त्याला हाताला धरलं. ते म्हणलं बाबा जोगड्या म्हणला हात सोड म्हणे माझा. झटका दिला. महाराज बलदंड होते, ब्रह्मचारी होते, ह्या पक्का धरला त्या ठिकाणी. सोडा म्हणे महाराज, कम धरलं मला. नाही म्हणे सोडित नाही. कस काय सोडित नाही, आमच्याच घरी खाऊन पुन्हा आमच्यावरच दादागिरी. नाही म्हणे सोडित नाही म्हणे मी. अवघड शेवणी हे असे असतात म्हणे साधू, सोडित नाही म्हणे. कस काय सोडित नाही म्हणे, एकदा देवाचं नाव घे, एकदा रामकृष्ण हरी म्हणे. ते नसतो म्हणत म्हणे आपण, ते तसलं नाही माहिती, ते बाकीचं नाही माहिती, ते बाकीचं काही सांगा पण ते तसलं नाही. अरे ते देवाचं फक्त एकदा राम मन म्हणले. नाही घेतच नाही म्हणे. साधूने असा दाबला महाराज मनगटाला, तर दाबल्यानंतर कळ लागायला लागली. मग मात्र त्याचा नाविलाज झालेला आहे. साधू म्हणले एकदा म्हण मी तुला सोडतो. राग म्हणला. घ्या राम तुमचा घ्या. एकदा त्या ठिकाणी आता सोडा म्हणे, आता एकदा राम म्हणला, साधूने त्याला सोडलं. निघला राग म्हणले. काय हे असे साधू असतात का म्हणे, शिव्या द्यायला लागला. साधू म्हणले बाळा एक कर म्हणले, तो एकदा देवाचं नाव घेतलं ना, पण ह्या नावाची किंमत करू नको, हे नाव कोणाला विकू नको. ते म्हणले काय माणसेत म्हणे, मग कोण घ्यायला लागलं याला, काय नावाला काय किंमत असती. असं तिरस्कार करून त्या ठिकाणी निघून गेला. ते अशा पद्धतीनं साधू निघून गेला. साधूने सांगितलं तुझ्या भावाचं काम झालेलं आहे, काळजी करू नको तू. साधू त्या ठिकाणी निघून गेले. काही दिवस निघून गेले. महाराज अल्प आयुष्य असल्यामुळे त्या ठिकाणी असणारा तो आजारी पडला आणि त्या ठिकाणी तो वारला. वारल्यानंतर त्या ठिकाणी त्याला तो स्वर्गवासी झाला. तिथं गेल्यानंतर
चित्रगुप्ताने ठरल्याप्रमाणे जो मनुष्य गेल्यानंतर त्याच्या कर्माची वही काढतो चित्रगुप्ता, त्या पद्धतीनं ठरल्याप्रमाणे त्याच्या कर्माची वही काढली. म्हणजे आलेला प्राणी याला आता कोणती गती द्यायची, याला पशु पक्ष्याची गती, माणसाची गती का देवगती म्हणून वही काढल्यानंतर त्याच्या त्या वहीमध्ये जन्मल्यापासून सगळं पापच त्या ठिकाणी निघायला लागलेलं आहे. सगळं पाप निघलं. शेवट त्या ठिकाणी कुठंतरी एका पानावरती त्या ठिकाणी एकदाच म्हणजे यांनी देवाचं नाव घेतलेलं आहे. पंगत घातली नाही, साधू जीव घातला नाही, पंढरीला गेला नाही, देवळात दर्शनाला गेला नाही, काही नाही, म्हणजे त्या ठिकाणी परोपकार केला नाही, म्हणजे त्या ठिकाणी सगळा दोषी. आणि म्हणले मग एकच देवाचं नाव घेतलेलं आहे. मग चित्रगुप्त म्हणले आपण काय करू, त्याला एका देवाच्या नावाची किंमत, म्हणजे एका देवाच्या नावाच्या बदल्यात त्याला काय मागायचं तर देऊन टाकू, आणि बाकी मग तो आपलाच गिरायची. मग त्याला काय मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यातना करायच्या, त्याला कीरशेल असणाऱ्या नरकामध्ये त्याला टाकून द्यायचं. म्हणले हे गिराई ही करतं नरकाचं आहे. ठीक आहे म्हणले. चित्रगुप्ताने सांगितलं यम गेले, म्हणले बाबा अत्यंत पापी आहेस, आता नरक यातनेकडे तुला न्यायचे तिकडे भोगण्याकरता, पण म्हणले तू एकदा देवाचं नाव घेतलेलं आहे, त्याच्या बदल्यामध्ये तुला काय भोगायचं आणि त्या ठिकाणी काय तुला त्या ठिकाणी इच्छा आहे सांग. म्हणले त्या देवाच्या नावाची तुला त्या बदल्यामध्ये, त्याच्या किमतीच्या बदल्यामध्ये आम्ही देऊन टाकतो. याला त्या साधूचे शब्द आठवले. अरे बाबा, साधू म्हणले होते की देवाच्या त्या ठिकाणी नावाची किंमत करू नको, देवाचं नाव विकू नको, सांग म्हणजे तुला काय पाहिजे. नाही म्हणले. काय देवाच्या नावाची किंमत तुला काय पाहिजे ते म्हणलं. नाही, देवाच्या नावाची किंमत मला नाही सांगता येत, मला काय त्याच्या बदल्यात तुम्हाला काय द्यायचं मला काही त्या ठिकाणी कळत नाही, आणि मी काही देवाचं नाव विकत नाही, म्हणजे मला काही त्याची किंमत कळत नाही. ते चित्रगुप्ताकडे आले. चित्रगुप्त म्हणला एका देवाच्या नावाचं किमतीच्या बदल्यात याला काय द्यावा, पण असं की राहील काही आलं नाही हो. म्हणजे एका देवाच्या नावाच्या बदल्यात मला काही देवाच्या नावाची किंमत चुकीचं झालं तर काय करायचं उगाच, मला काही कळत नाही. मग चित्रगुप्त म्हणले आपण असं करू, इंद्राकडे जाऊ. इंद्राला विचारलं, म्हणजे मी देवाचा राजा आहे, पण ते काही आपल्याला कळत, देवाच्या नावाची किंमत काही आपल्याला कळत नाही. इंद्र म्हणला आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. मग माझ्यापेक्षा उंच ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी जात असताना हे म्हणला पायी पायी येत नाही आपण, एवढं त्या ठिकाणी पायी येत नाही. मग म्हणजे पालखी करा आपल्याला. त्याला पालखी केली आणि पालखीला त्या ठिकाणी असणाऱ्या यमाने खांदा द्याला. इंद्राला तो म्हटला तुम्हाला देवाचं नाव येत नाही ना, म्हणजे नाही. तर पालखीला खांदा द्या म्हणले. इंद्र एकीकडून, चित्रगुप्त एकीकडून, दोन यम एकीकडून, पालखी दहा बसला. आईशा आरामामध्ये त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे चालला. ब्रह्मदेवाने पाहिलं की इंद्राने पालखी आणली, चित्रगुप्ताने पालखी आणली. काय महात्मा पवित्र असं. ब्रह्मदेव लगेच आसनावरून उठून लगेच आले. आल्यानंतर लगेच लोटांगण. काय महात्मा आणला म्हणजे चित्रगुप्तांनी सांगितलं महात्मा वगैरे नाही हो. म्हणले मग हा म्हणजे पापी आहे, याने फक्त एकदा देवाचं नाव घेतलेलं आहे, ते इंद्राला सांगता येणार, मला सांगता येणार, आणि म्हणून तुम्ही ब्रह्मदेव सृष्टीची त्या ठिकाणी निर्मिती करणारे असल्यामुळे तुम्हाला जरा माहिती असेल म्हणून तुमच्याकडे आणलेलं आहे, तेवढं सांगा. हो. ब्रह्मदेवाने डोकं खाल्ले चारी. ब्रह्मदेव म्हणला सृष्टी चार डोके. ब्रह्मदेव म्हणला सृष्टीची निर्मिती करतो आपण, पण हे देवाचं नावाचं पहिलाच प्रश्न आला बा. म्हणजे आपल्याला देवाच्या नावाचं काही ते किंमत सांगता यायची नाही. हे ऐकत होतं, बिलिंदर होतं पहिल्यापासून. हे म्हणलं तुला बी सांगता येत नाही का. नाही. चार डोके एवढी जगाची घडामोडी करून चल झुक म्हणले. मग पालखीला तुझ्यापेक्षा उच्च कोण आहे म्हणले महादेव कैलासामध्ये, ते सारखे देवाच्या तिकडे घेऊन चला म्हणे. मग मला पण तसा येत नाही, पालखीला झुक म्हणले. ब्रह्मदेव याचा खांदा येतं पालखी. इंद्राने, चित्रगुप्ताने, यमाने नेला महादेवापासून. कैलासामध्ये महादेव सारखं नामचिंतन करतात, भजन करी महादेव रामपती, त्यांचं राम 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 राम. हा, हे बाकीचे म्हणजे इथं आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. महादेवाने हा महात्मा पाहिला, त्या ठिकाणी असणारी ही पालखी पाहिली. बापरे म्हणजे ब्रह्मदेव पालखीला, इंद्र पालखीला, चित्रगुप्त स्वतः पालखीला. लगेच महादेव लगेच धावत पळत आलेले, साष्टांग नमस्कार केला. श्री संतांची महाचरण. अहो महादेव म्हणले कोण महात्मा आणला म्हणले महात्मा नाही महादेवा. मग किरशेल पापी म्हटले. हा, मग एक देवाचं नाव घेतलेलं आहे. मग इंद्राला सांगता येणार, चित्रगुप्ताला सांगता येणार, त्या ठिकाणी असणारा ब्रह्मदेवाला सांगता आलं नाही, म्हणून तुमच्याकडे न्याय निवाडा करायला आलो. सांगा म्हणले एका देवाच्या नावाची किंमत काय आहे. महादेवाने डोकं खातलं. म्हणजे सारखा नाम जप करतो, पण देवाच्या नावाची किंमत मला कळालेली नाही. काय सांगावं देवाच्या नावाची किंमत. हे ऐकतच होतं. म्हणले महादेव तुम्हाला नाही का. मग म्हणजे तुमच्यापेक्षा मोठा, म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आता विष्णूच राहिले.
ज्याचं तू नाव घेतो का तेच राहिलं. मग चला म्हणले तिकडं, चला. आणि तसं नाही, तुम्हाला येत नाही म्हणल्या पालखीला खांदा द्या. हा, येत नाही म्हणलं. महादेवाने खांदा द्याला नव्हता, करता काय? त्या ठिकाणी महादेव खांदा दिला. ब्रह्मदेव, इंद्र, चित्रगुप्ता, हे काय साधी माणसं आहेत का त्या ठिकाणी? यांनी खांदा दिला. ही पालखी गेली त्या ठिकाणी असणाऱ्या स्वर्गामध्ये, वैकुंठामध्ये. तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या विष्णू परमात्मा शेषावरती पहुडलेले होते. लक्ष्मी पाय दाबत होती, गरुड हात जोडून उभा होते, देव स्तुतीस्तुमानं करत होते. ही पालखी त्या ठिकाणी गेल्यानंतर देवानी पाहिलं, बापरे म्हणले, आज तर खूप आगतीतच झालं म्हणले. महादेव, ब्रह्मदेव, इंद्र, चित्रगुप्ता, कोणत्या तरी महान त्या ठिकाणी असणाऱ्या मूर्ती लोकांमध्ये महान महात्मा आहे. आणि या महात्म्याला घेऊन आले म्हणजे सदैव त्या ठिकाणी महात्म्याला घेऊन आलेले. लगेच लक्ष्मीला बाजूला केलं, सरक म्हणले, पाय सोड. महात्मा आले, उठून बसले त्या ठिकाणी असणारे. या 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 कोण आणलं म्हणले त्या ठिकाणी? यांनी देवाला पाहिल्याबरोबर, देवाचं रूप पाहिल्याबरोबर याला महाराज त्या ठिकाणी असणारं प्रेम निर्माण झालं. देवाचं दर्शन झालं, प्रेम निर्माण झालं. यांनी लगेच पालखीतून उडी टाकली, पळतच गेला. पळत गेल्याबरोबर भगवंत विष्णूने त्याला मांडी दाखवली. मांडीवर बस बाळा, मांडीवर बस. हा जाऊन मांडीवर बसला. भगवंत कुरवळू लागला, पाठीवून हात फिरवला. हे पाठीमागून आले. देव म्हणजे कोण महात्मे येतं, कोण आहे हे सांगू लागले. देवा, मांडीवर घेण्याच्या लायकीचा नाही बाबा देव म्हणले. मग यांनी सगळं पाप केलेलं आहे, एकच देवाचं नाव घेतलेलं आहे. आम्हाला देवाच्या नावाची किंमत सांगता येईना, महादेवाला सांगता येईना, ब्रह्मदेवाला सांगता येईना. मग तुमच्या नामाची किंमत तुम्हालाच माहित असेल. एक देवाच्या नावाची किंमत द्यायची आणि याला नरकात टाकायचं, म्हणून त्या ठिकाणी आम्ही आणलं. पण हे तसं येईना ना. याने आम्हाला सगळ्याला पालखीला झोपिलंय म्हणले. हे काय साधं नाही म्हणले. हा, देव म्हणले असं का? तुमच्या एका नावाची किंमत काय आहे तेवढी आम्हाला सांगा. देवाने त्यांच्याकडे रोखून पाहिलं. काय म्हणले तुम्ही एवढे मोठ्या मोठ्याने भले माणसं? अरे म्हणले, एका नामाची किंमत आणखी तुम्हाला काय सांगायची? एका नामामुळं तुम्हाला याला पालखीत घेऊन यावं लागलं, तुम्हाला पालखीला खांदा द्यावा लागला. आणि एका नावामध्ये हा थेट सगळे लोक करत इंद्र लोकाला गेला, त्या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्म लोकाला गेला, कैलासाचं दर्शन त्याला झालेलं आहे. आणि वैकुंठामध्ये आला. नुसता आला नाही तर माझं दर्शन झालं, नुसतं दर्शन झालं नाही तर मांडीवर येऊन बसला. आता पापी राहिलाय काय तो? ज्याला माझं दर्शन झालं तो काय पापी राहिला? त्याचे सगळे दोष झाले. हा पुण्यातला पुण्यवान त्या ठिकाणी झालेला आहे म्हणले. आणि पुन्हा एका नावावर एवढं झालं तरी देखील आणखीन एका नावाची किती किंमत आहे आणि एका नावाचं किती महात्म्य मला सांगता येत. आणखीन तर याच्या जीवनात काय काय सोय होतील हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तो का म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आणि म्हणून देवाच्या नावाचं महत्व देवाला देखील सांगता येत नाही महाराज. एवढं त्या ठिकाणी असणारे नामस्मरण भक्ती अत्यंत त्या ठिकाणी महत्वाची सांगितलेली आहे. म्हणून नामचिंतन भक्तीनं काय होणार नाही? काय नोये केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पहा. देवाचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही? सगळंच काही होतं महाराज. काय होतं सगळं? ना कळते कळो येईल उगले, नामया विठ्ठले एकाची. जे आपल्याला कळत नाही ना ते कळत, जे आपल्याला दिसत नाही ते दिसत, जे भेटत नाही ते भेटत, जे लाभ होत नाही तो लाभ आपल्याला होईल. कशामुळं? देवाच्या नावामुळं. त्या ठिकाणी हे जे काही लोक आहेत ना त्यांना कळतंय की तुमचं मागं काय झालं, पुढं काय होणार आहे, आता काय चालू आहे, हे उगाच नाही कळत. त्यांनी देवाच्या नावाचं तप केलेलं असतं, जप केलेला असतं आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं. त्यांना आपल्या जीवनातल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या ठिकाणी कळतात. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणारं भगवंताचं नाम आहे. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आहे केला, ऐसा द्यावा निवडून, सांगा विनितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. नाव घेतलं वायाला गेला असं कधी ऐकलंय का? कधीच नाही. आणि म्हणून नाव कसं घ्या? आता त्या माणसाने नाव काय घेतलं होतं? राग त्या ठिकाणी नाव घेतलं होतं. देवाच्या मांडीवर जाऊन बसण्याचा त्याला काय झालेला आहे? अधिकार झालेला आहे महाराज. तुकोबऱ्या संत एवढे मोठे का झाले? काय केलं महाराजांनी त्या ठिकाणी जीवनामध्ये साधना? महाराज म्हणजे काहीच केलं नाही, फक्त मी नाम धारक झालो. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. फक्त मी नाव घेतलं, नाव घेतल्यामुळे एवढी मोठी शक्ती
त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून नामचिंतन भक्ती खूप मोठी. महाराज मग नाव कुठं घ्यायचं, मंदिरात घ्यायचं का? नाही नाही, नाव कुठंही घ्या तुम्ही. घरी घ्या, दारी घ्या, शेतात घ्या, काम करताना घ्या, कुठेही घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या, हसताना घ्या, लोकांतात घ्या, एकांतात घ्या, खाताना घ्या, पिताना घ्या, सर्व कार्य करताना हरी बोला. हरी बोला खाता, हरी बोला पिता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता. ऐका नाही, सर्व कार्य करता हरी बोला. भांडणं लागले तरी हरी हरी म्हणायचं, भांडणं होणार नाही. पुढचा महिना हरी हरी म्हणायचं, म्हणायला काय शिव्या तेव्हा केला तरी, पण त्या टायमाला थोडंच हरी हरी म्हणते सुचत नाही त्या टायमाला, आहे का नाही. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी देवाचं नामचिंतन कधीही घेतलं तरी त्या ठिकाणी ते श्रेष्ठ आहे. त्याचं पावित्र्य पण त्या ठिकाणी जात नाही. कसंही घेतलं तर ते आपल्याला उपयोगाला येतं. तुम्ही कसंही त्या ठिकाणी नामचिंतन घ्या, कुठेही घ्या, केव्हाही घ्या, कोणीही त्या ठिकाणी घ्या. म्हणून नामचिंतनाने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. म्हणून नामस्मरण भक्ती अत्यंत त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेले आहे. नामस्मरण भक्तीने सामर्थ्य प्राप्त होतं, वैभव प्राप्त होतो, अवतासा निघून जात असते महाराज. आणि अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी नामचिंतन भक्ती महत्वाची. विषबाधा झाली नाही मीराबाईला. का नाही झाली विषबाधा? कारण तिच्या मुखामध्ये भगवंताचं कृष्णाचं नाम होतं. बापाने ही पग घुंगरू बांध मीरा नाची रे, ही राजाचं कुळ आहे आणि माझे पोरगे असणारे पायामध्ये घुंगर बांधते, हातात विना घेते, चिपळ्या घेऊन नाचत राहते आणि म्हणून अपमान व्हायला. ही मुलगीच नको आपल्याला, हिला संपवलं पाहिजे. विष दिलं प्यायला. विष का प्याला राजाजीने बेला, पिबत पिबत मीरा हसी रे. मीराबाईनं ते विष पिलं आणि विष पिऊन त्या ठिकाणी देवाकडे पाहिलं आणि हसत हसत राहिली. मला विषाचा परिणाम तिच्यावर झाला नाही. का नाही झाला? तर नामचिंतनाने विषही शीतळ झालं. वा, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला परिवार. कारण देव त्या भक्ताचं संकट, नामधारकाचं संकट देव स्वतःवरती त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून नामाचा महिमा महत्वाचा आहे. नामाचा महिमा जाणे शंकर. शंकराने विष पिलं होतं समुद्रातून निघल्यानंतर आणि म्हणून त्या विषाचा दाह व्हायला लागला आणि म्हणून त्या ठिकाणी चंद्र डोक्यावर घेतला. शीतळ आहे म्हणून दाह शांत झाला नाही. गंगा डोक्यावरती घेतली, जटामध्ये धारण केली, दाह शांत झाला नाही. वासुकी नावाचा सर्प त्या ठिकाणी गळ्यामध्ये घेतला, दाह शांत झाला नाही. आणि शेवटी नंतर नामचिंतनाला सुरुवात केली, दाह शांत. तेवढा असणार त्या ठिकाणी नामचिंतनाचं महत्व आहे. नामे पाशांतरले, असंख्यात भक्त उदरले, महापापी तेची झाले परम पवित्र. नामचिंतन आलेच त्या समुद्रामध्ये काय झालं महाराज? पाशांतरले. आहे का नाही? आपल्याला सगळ्याला कथा माहिती आहे. हनुमंताने त्या ठिकाणी असणारा दगड टाकले या वानराने. समुद्रात जे दगड तरले ते नामाने तरले. देवाला वाटलं माझ्या नावाने जर दगड तरते म्हणल्याने आपल्या हाताने तरते का नाही एकदा बघू. आणि म्हणून परमात्मा संध्याकाळी 12 वाजता सगळे वानर झोपल्यानंतर उठले, एक दगड घेतला, समुद्रात टाकला, डुबकून बुडाला. अरे म्हणले मोठा असं म्हणून बुडाला असं, म्हणून जरा छोटा घेतला, टाकला बुडाला, त्याच्यापेक्षा छोटा घेतला, टाकला बुडाला. अरे काय घोटाळा येऊ. आणि ह्या वानराच्या हाताने माझं नाव घेऊन दगड तरलेत, आपल्या हाताने बुडाला. घोर अपमान. कोणी पाहिलं तर नाही ना. आणि म्हणून मागं पाहिलं तर हनुमंतराया चुटक्या वाजवीत त्या ठिकाणी उभा होता. मारुती कधी आला? पहिल्या दगडाला आलो. हो, पहिल्याच दगडाला. अहो प्रभू रामचंद्र, जिथं तुम्ही तिथं आम्ही दास्य भक्ती स्वीकारलेली, तुम्हाला सोडून राहतो ते हे सगळा कार्यक्रम तुम्ही पाहिला का? डोळ्यांनी पाहिला. मला पाहिला? अरे हो. जरा संकोच झाला. म्हणजे उद्याच्या पेपरला येते का काय म्हणजे पहिल्याच पानावर बातमी आता ही. कारण देवाच्या नावाने फुल झाला आणि त्याच्यात हाताने म्हणजे हे सगळे दगड बुडाले. घोर अपमाने. हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ होते. लक्षात आलं, भगवंताला संकोच वाटला, जरा अपमान झाल्यासारखं. म्हणजे तर त्या ठिकाणी असं मोठ्या माणसाचा अवमान करायचा नसतो. जर पूर्वीच्या काळामध्ये घोड्यावर साहेब यायचे, एकदा असं साहेब घोड्यावरून खाली पडले. गावात आल्यानंतर पोरं त्या ठिकाणी म्हणले साहेब पडले, साहेब पडले. शहाणा माणूस आला म्हणजे पडले नाही साहेब, उतरले खाली. म्हणून मोठ्या हनुमंत बुद्धिमत्ता वरिष्ठ. हनुमंतांनी सावर केली. म्हणजे भगवंता तसं नाही म्हणले, ते तुमच्या हाताने दगड का बोलले आणि तुमच्या नामाने दगड का तरले? तर तुमचं जो नाव घेतो तो तरतो आणि तुम्ही ज्याला सोडता तो बुडतो.
हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्ही ज्याला सोडलं तो बुलणार, आणि म्हणून तुम्ही ज्याला सोडलं तो बुलणारच ना, तुम्ही ज्याला धरलं तो तरणार. म्हणजे असं आहे का? आणि बर 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 थोडी समजूत काढली त्यांनी, कुछ तुम समजो कुछ हम समजो. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचं नाव देवापेक्षाही श्रेष्ठ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या भक्तीच्या प्रकारामध्ये देव श्रेष्ठ तर देवाचं नाव त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. नामे पाषांतरले असंख्यात भक्त उतरले, महापापी तेची झाले परम पवित्र. आतापर्यंत जे साधू संत वगैरे वगैरे काही ऋषीमुनी झाले ते पहिले पापी होते महाराज, परंतु देवाच्या नावाने ते एवढे झाले. आणि एकदा भक्तीला लागलं ना, मग मागं पाहिलं नाही. ते भक्तीला लागल्यानंतर खूप भक्ती केली. परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे केले नामस्मरण करता येते बाधिते नाम. सहस्रा नामामध्ये कोणी येतं म्हणता होत तसे सार्थक, नामस्मरता पुण्यशीलक होई जे सेवे. काहीच न करुणी प्राणी रामनाम जपेवानी, त्याने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी संभाळ. काही करायची गरज नाही, ग्रंथ पाठांतर नको, काय नको, तप तीर्थाटन नको, दान धर्म काही करायची गरज नाही महाराज. फक्त नामचिंतन जरी जीवनामध्ये केलं तरी भरपूर त्या ठिकाणी झालं. म्हणजे नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषाचे गिरीवर रामनामी नासती. महादोषाचे डोंगर असले तरी रामनामाने ते जळून जातात. आगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरला. हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी, नामाने अनेक जनाचे उद्धार झाले. आणि म्हणून चहूवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जडमुड पहिलं पार पावती नामी. नामामध्ये त्या ठिकाणी भेद नाही, सगळ्याला त्या ठिकाणी नाम घेता येईल. म्हणून नाम अखंड स्मरावे, रूपमनी आठवावे, तिसरी भक्ती शोभावे निरूपिली. आणि म्हणून त्या ठिकाणी तिसरी भक्ती नामस्मरण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी भक्ती आहे. आता त्या ठिकाणी जी चौथी भक्ती सांगितलेली आहे ती देवाच्या पायाची सेवा करण्याची भक्ती सांगितलेली आहे, ती आपण आता बघणार आहोत. दशक चौथा, समास चौथा, पाद सेवन भक्ती नाम, श्रीराम समर्थ श्रीराम. मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पाद सेवन चौथी भक्ती श्रीराम. पाद सेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती तारले श्रीराम. या नाव पाद सेवन सद्गुरुपती अनन्यपण, यातायाती श्रीराम. सद्गुरु कृपे विन काही, भवतरणो पावतो नाही. या कारणे लवलाई सद्गुरु पाय सेवावे श्रीराम. सदवस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारासार विचारू, प्रब्रह्माचा अंतरी बाणे श्रीराम. जे वस्तू दृष्टी सदिसेना, आणि मनास तेही भासेना, संत संगा विनयेना अनुभवासी श्रीराम. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे. त्या अनुभवाशीच भासे रागता गोवी श्रीराम. संग त्याग आणि निवेदन, विदेश स्थिती आलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्त एक रूप श्रीराम. याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पाद सेवने उमजो लागे श्रीराम. वेद वेद गर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भावा गर्भ सिद्धांत, अनुभव अनुभवाचे दंडांत, सत्य वस्तू श्रीराम. बहुधा अनुभवाची अंगे, सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे, गौप्य ते प्रगटे श्रीराम. प्रगट वसोनी नसे, गौप्य असोनी भासे, भाषा भासावनी अनारिसे, गुरुजन्मे मार्ग श्रीराम. मार्ग वये पर्यांतर शिक्ष, तेथे सर्वही पूर्व पक्ष, पाहो जाता लक्ष लक्षवेना श्रीराम. लक्ष जयाशी लक्षावे, ध्याने जयाशी द्यावे, ते एकेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती श्रीराम. असो हे अनुभवाचे द्वारे, कळती सारासार विचारे, सत्संग करून सत्योत्तरे प्रत्ययाशी येती श्रीराम. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पासी श्रीराम. ते तद्रुपत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणारे बांधले समाधान श्रीराम.
नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता सद्गुरु विन सर्व का सन्मार्ग नसे श्रीराम प्रयोग साधने सायास कळाया धरावा संत संग संत संगे विन प्रसंग बोलोची नये श्रीराम सेवावे सद्गुरुचे चरण या नाव पाद सेवन चौथे भक्तीचे लक्षण ते निरूपिले श्रीराम देव ब्राह्मण मानुभाव सत्पात्र भजनाचे ठाव ऐश्या ठाई सद्भाव दृढ धरावा श्रीराम हे प्रवृत्तीचे बोलणे बोलिले रक्षाया कारणे परंतु सद्गुरु पाय सेवने या नाव पाद सेवन श्रीराम पाद सेवन चौथी भक्ती जये करता साविजे मुक्ती साधकास होय श्रीराम म्हणून जये करता पैल पार बहुत प्राणी पावती श्रीराम इति सार दास बोधे गुरु शिष्य संवादे पाद सेवन भक्ती नाम सवास चौथा श्रीराम जय जय रघुवीर चौथी भक्ती म्हणजे देवाच्या पायाची सेवा करणे संतांच्या पायाची सेवा करणे सद्गुरूच्या पायाची सेवा करणे ही चौथी भक्ती त्या ठिकाणी जी आहे ही कोणी केलेली आहे तर चौथी भक्ती आपल्या लक्ष्मीनं परमात्म्याची केलेली आहे का लक्ष्मी पायाची दासी झाली तिनं पायाचा अधिकार घेतला हा एका अभंगामध्ये म्हटलेला आहे पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे कापुलती तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा शेषाने कोणती भक्ती केली तर देवाला त्या ठिकाणी अंग दिलं देवाला त्या ठिकाणी स्वस्थ राहण्याकरता आणि लक्ष्मीनं कोणती भक्ती घेतली तर पाय दाबायची भक्ती घेतली पायाची सेवा करण्याची भक्ती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून लक्ष्मीला का बरं शरण जायचंय काय लक्ष्मीच्या हातामध्ये देवाचे काय आहेत पाय ती पाये धुवायच्या दैवा पात्र झाली असं ज्ञानोबराय म्हणतात जी लक्ष्मी एवढी मोठी आहे जिनं सगळ्या जगाला ती ऐश्वर्य देते सगळ्या जगाची ती अन्नपूर्ण माता आहे नोये नोये त्या ठिकाणी जग जिच्यामुळं त्या ठिकाणी चालतंय अशी एवढी ऐश्वर्यशाली लक्ष्मी जेव्हा समुद्रातून त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या देवाकडे पाहिलं विष्णूला तिनं त्या ठिकाणी असणारं पसंत केलं आणि विष्णू परमात्म्याकडे माळ घालायला त्या ठिकाणी चालला जात असणार अनेक देवांना का बरं उल्लंघन केलं खूप मोठं त्या ठिकाणी वर्णन आहे महाराज पण वेळ कमी चंद्राकडे गेल्यानंतर चंद्राला कलंक दिसला इंद्राकडे गेल्यानंतर भग पडलेले त्या ठिकाणी दिसलेले आहेत अनेक देवाकडे 33 कोटी देवाकडे काही ना काही दोष दिसले त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असणारे महादेवाकडे गेले पण म्हणले हे बी बाबा स्मशानात राहतो म्हणले आणि अशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी सगळीकडे गेल्या परंतु विष्णू परमात्म्याकडे कोण हा शेवटला होते ते काही दोष दिसला नाही हार घालायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं थांबा तुम्ही मला पसंत केलेले पण मला नाही ना आणखी त्या ठिकाणी म्हणजे का माझ्यासाठी तर लोक लक्ष्मीसाठी एवढे सगळं जग त्या ठिकाणी म्हणून गेलं तुम्ही का म्हणले नाही आणि मग त्या ठिकाणी म्हणले माझी इच्छा आहे तुम्हाला हार घालायचा तुम्हाला पसंत केलेलं आहे म्हटले मी म्हणले काही हरकत नाही पण तुला म्हणले फक्त पायाची दासी व्हावा लागेल कारण तुला जर सेवा आहे ती बाकीची नाही पायाची लक्ष्मीनं मान्य केलं काही हरकत नाही म्हणजे मी पायाची सेवा करीन आणि मग भगवंताला तिनं वरलं तिनं पायाच्या सेवेची भक्ती त्या ठिकाणी तिनं घेतलेली पाद सेवन भक्ती म्हणून पाय लक्ष्मीची हाती ती पायाची अधिकारी आहे बाकीच्या गोष्टीची अधिकारी तिला त्या ठिकाणी नाही म्हणून लक्ष्मीनं त्या ठिकाणी स्वीकार केला पादसेवन भक्तीचा स्वीकार केलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पादसेवन भक्ती अत्यंत महत्वाची आपण जर पायाची देवाच्या भक्ती ही त्या ठिकाणी भक्ती होते सद्गुरूच्या पायाची सेवा करणं ही अत्यंत त्या ठिकाणी पादसेवन भक्ती आहे काया वाच्या मनाने सद्गुरूचे पाय सेवन केले पाहिजे आपल्याला कशामुळं सद्गती करण्याकरता मग सद्गुरू आपल्याला काय दाखवतात सद्वस्तू दाखवतात जी डोळ्याने दिसत नाही जी सूर्याने प्रकाशित होत नाही सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होत नाही अशी असणारी जी सद्वस्तू आहे ती सद्वस्तू आपल्याला सद्गुरू दाखवतात ती सद्वस्तू म्हणजे कोण तर परमात्मा परमात्मा दाखवण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे
तर सद्गुरूकडे आहे. सद्गुरु कृपेविना काही भव तरुण पाय तो नाही. या कारणे लवलाई सद्गुरु पाय सेवावे. याच्याकरता सद्गुरु शिवाय त्या ठिकाणी तरुण पाय आपल्याला होत नसतो आणि म्हणून सद्गुरूचे पाय आपण सेवन केले पाहिजे. महाराज सद्वस्तू दाखवी त्यांचं नाव सद्गुरू आहे. गुरु कोणी होईल, पण जो साराचा विचार देतो, परब्रह्माचा निर्धार होतो आणि जो खरं देवाला त्या ठिकाणी आपल्याला दाखवतो, आपल्याला भगवंत साक्षात्कार करून देतो, खऱ्या सर्व सुखाचा आपल्याला अधिकारी बनवतो, आपल्या जीवनातली आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा पद्धतीचा मोक्ष देणारा, त्याचं नाव सद्गुरू पाहिजे. म्हणजे गुरु होण्याचा अधिकार कुणाला आहे? तर सद्गुरू कुणाला म्हणतात? तर सद्गुरू त्यांना म्हणतात जे कृपाळू आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि जे उदार आहेत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांना खरोखर ब्रह्माचा अनुभव आलेला आहे, ज्यांनी त्या ठिकाणी देव कसा आहे नाही, देवाचा साक्षात्कारच झालेला आहे. नोहे परब्रह्म त्या ठिकाणी असणारे त्यांना कळालेलं आहे, त्यांना ब्रह्मनिष्ठ म्हणतात. ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मीभूत ब्रह्मनिष्ठ पुरुष, ब्रह्मनिष्ठ ब्रह्मामध्ये त्या ठिकाणी ते ज्यांची ब्रह्मामध्ये प्रवेश झालेला आहे, ब्रह्मीभूत ब्रह्मनिष्ठ, ते असे ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत. ब्रह्मनिष्ठ असून जमत नाही. त्यांना स्वतःला हे सगळं वर्म माहिती आहे, त्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, त्यांना देवाचं दर्शन आहे, पण ते जर उदार नसले, दुसऱ्याला देण्याकरता जर उदार नसतं, सद्वस्तू दाखवण्याकरता उदार नसेल, तरी देखील ते सद्गुरू होण्याचे अधिकारी नाही. ब्रह्मनिष्ठ असून ते कसे असले पाहिजे? उदार असले पाहिजे आणि कृपाळू असले पाहिजे. सद्वस्तूवर सद्शिष्यावरती त्या ठिकाणी कृपा त्यांनी केलेली पाहिजे, त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि मग अशा सद्गुरूची सेवा केली, पायाची सेवा आपण त्यांच्या केल्यानंतर आपल्याला सहज असणार त्या ठिकाणी आपला ते उद्धार करतात. एक प्रसंग आहे समर्थांच्या जीवनामध्ये. कल्याण स्वामी नावाचे शिष्य आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या गडावरती असताना म्हणा कुठं प्रसंग घडलेला आहे हा, तर तिथं ते भिक्षाला गेले आणि भिक्षाला गेल्यानंतर कल्याण स्वामी भिक्षाला गेल्यानंतर श्लोक म्हटले, समर्थाच्या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. कदा रामदासाभिमानी, श्रीराम जय जय रघुवीर, हा श्लोक म्हणतो. तर पुढे जे जोशीबाच्या घरी गेले होते, ते जोशीबा पंचांगात तजबेत होते, भविष्यात तजबेत होते. त्यांनी त्या कल्याण स्वामी त्या शिष्याकडे पाहिलं, त्या मुलाकडे. त्याच्या कपाळावरती पाहिल्याबरोबर मृत्यूचा योग होता. रात्री 12 वाजता. म्हणले, बाळा श्लोक काय म्हणला? समर्थाच्या सेवका वक्र पाही, समर्थाच्या सेवाकडे वाकडी दृष्टी पाहण्याची कोणाची टाप आहे? असा भूमंडळी कोण आहे? म्हणजे कोणाची टाप आहे? जोशीबाच्या लक्षात आलंय रात्री 12 वाजता मरण आहे पोराचं. अरे जो श्लोक म्हणलास ना, या श्लोकात जरी तुला असं वाटत असेल, पण तुझ्यावर काळाची वक्र दृष्टी झालेली आहे. रात्री 12ला तुझ्या मरणाचा योग आहे. घाबरला ना आजकाल. म्हणजे त्या ठिकाणी असणार रात्री 12 वाजता येणार त्याला न्यायला. तुझ्यावरती त्या ठिकाणी वाकडी दृष्टी आहे म्हटली. समर्थाचा श्लोक म्हटला. तिथूनच मागा आला भिक्षा. मन लागत आहे का भिक्षाला? मरण म्हटल्यानंतर मागा आल्यानंतर त्या ठिकाणी समर्थ म्हणजे काय, घाबरला. ती भिक्षाची जोडी एका कोपऱ्याला ठेवून दिली, रडत बसले. कल्याण स्वामी रडत बसले. त्या ठिकाणी असणारे समर्थ आले. म्हणजे काय झालं? सगळे मुलं म्हणले, कल्याण रडायला लागलेलं आहे. म्हणले, का रडतो कल्याण? नाही म्हणले, भिक्षाला गेलो होतो, श्लोक म्हटलो, त्या जोशीबानी सांगितलं रात्री 12 वाजता तुझं मरण आहे. अरे वा, समर्थ अंतर्ज्ञानी असल्यामुळे लक्षात आलं, खरंय. यम त्या ठिकाणी येणार, मृत्यूचा योग आहे, पण काळजी करू नको. तुला मरायचं का? हा, नाही मरायचं नाही. मरण आवडते का कोणाला? मरायचं. मग काही मरायचं औषध आहे का? तुला मरायचं औषध काय नाही, एक करायचं, जेव्हा आता रात्रीच्या 12 वाजता मरण आहे ना, मग नंतर बघू. नंतर काळजी निर्माण झाली महाराज. लट उडायला लागले. नंतर काय बघायचं? आता काही असलं तर द्या ना म्हणले उपाय. नाही म्हणजे संध्याकाळ झाली, रात्र झाली, 10 वाजले. अरे कल्याणा जीव म्हणले, तू काळजी करू नको, मी ये ना तुला. समर्थाची सेवका वक्र पाही, मी समर्थ आहे ना. काय काळाची टाप आहे तुझ्याकडे? त्या ठिकाणी वाकड्या दृष्टीनं पाहिजे. महाराज जेवत नाही, काही खाल्लं नाही, अन्न पाण्याचा त्याग केला. रात्री त्या ठिकाणी म्हणले, एक कर आता. समर्थ त्या ठिकाणी आराम करायच्या टायमाला जिथं आराम करत होते, घुंगली टाकली.
तिथं पौडणार कल्याणला भरून घेतलं. कल्याण स्वामीला सांगितलं काळजी करू नको कल्याण, एक कर, पाय दाब माझे, पाय दाब. रात्री 12ला काळ येणार आहे ना, 11:30 वाजल्यापासून पाय दाबत बस त्या ठिकाणी. हो, काळ येईल. ह्या घोंगडी सोडून जायची नाही, पाय सोडून जायचे नाही, घोंगडी सोडून जायची नाही. आणि जर पायन घोंगडी सोडून गेला तर मग माझ्यावर बोल नाही. कल्याण स्वामी म्हणले नाही जात बाबा, 12 काय सकाळपर्यंत जात नाही म्हणजे अशी दाबी तो म्हणली. तर त्या ठिकाणी असणारे स्वामी झोपले, समर्थ झोपले. कल्याण स्वामी पाय दाबायला 11 पासून पाय दाबाले. 11:30 वाजले, जोरा जोरात दाबायला लागले. 11:45 वाजले, मग तर जोरातच दाबायला. कल्याणा मला झोप लागल, मला उठवायचं नाही. जरी काळा आला, यम आला तर तुला ते तू बाजूला जायचं नाही. तुला एखाद वेळेस ते काय करतील, भीती घालतील, बाजूला येण्याकरता भ्यायचं नाही. तू नाहीच गेला तर तुला त्या ठिकाणी काही आमिष दाखवतील. ए पोरा, तुला हे आवडते का, पेढा आवडतो का, हे घे ते घे, इकडे ये, बोलून घेतील. पण ही घोंगडी नाही सोडायची. कल्याण स्वामी म्हणले नाही सोडत. 11:15 वाजले महाराज, मग तर जास्तच दाबायला लागले. अत्यंत भीती वाटायली. बरोबर 12 वाजता काळ आला. 11 काळ आल्यानंतर मग कल्याण स्वामी खूप घाबरले. जोरात त्या ठिकाणी पाय दाबायला लागले. दाबायला लागल्यानंतर त्या ठिकाणी काळ बघतो. काळाची टाप येते, समर्थांच्या घोंगडीकडे जाणे टाप येते. काळ बोलवतो, बाळा इकडे ये, बाळा इकडे. कल्याण स्वामी म्हणले हा, गुरुचे शब्द आठवले. कल्याण स्वामी डोळ्याला धारा लागल्यात. नाही नाही म्हणले, मला नाही यायचं, मला नाही यायचं. आणि नंतर म्हणले अरे तुला ते त्या ठिकाणी खीर आवडते ना, कल्याणा तुला खीर आवडते ना, हे बघ म्हणले गावरान तुपातली खीर आणलेली, खीर घे. हा तुम्हीच खा म्हणले, तुम्हीच खा, आम्हाला काय खीर खाऊन मारता का. पायी जोरात दाबणं चालू आहे, जोरात दाबणं. पेढा वगैरे देऊ का, काही देऊ काही. शेवटी काळाने घाबरायला सुरुवात केली. नाही आला तर बघ मग. हा म्हणले काय, कल्याण स्वामी घाबरत नाहीत म्हणले, कारण समर्थांनी सांगितलं होतं तो इथं येऊ शकत नाही. डोळे वाचले काय, घाबरलं काय. त्या ठिकाणी असणारे कल्याण स्वामी आपलं खाली पाहून पाय दाबत होते. 12 वाजून 5-10 मिनिटं झाली. वेळ चुकला. मूर्तीचा वेळ चुकल्यानंतर परत मूर्ती येत नाही. मूर्ती त्या ठिकाणी काळ निघून गेला. 12:15 वाजता त्या ठिकाणी समर्थ जागे. कल्याणा कोणी आलतं का, कोणी म्हणजे काळ आलता ना, यम आलता. मग मला बोलू लागला, पण मी गेलो नाही. संपलं तुझा आता मृत्यू त्या ठिकाणी संपलेला आहे. काळजी करू नको. त्या ठिकाणी असणार आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी असणार आहे. मी गेल्यानंतर, तुमचं कार्य झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी खुशीनं त्या ठिकाणी जायचंय म्हणले. आणि तुम्ही समाधी त्या ठिकाणी घ्यायची म्हणते. खूप मोठं त्या ठिकाणी चरित्र आहे. काळ निघून गेला आणि कल्याण स्वामी त्या ठिकाणी आनंदित झाले. हे पादसेवन भक्तीचं त्या ठिकाणी असणार काय आहे सामर्थ्य. काय केलं कल्याण स्वामी, पाय धरले, पाय सोडले नाही. आणि त्याचा परिणाम काळाला पण पाठीमागं जावा लागला. म्हणून सद्गुरूंचं त्या ठिकाणी असणारी सद्गुरूंची पादसेवन भक्ती केली पाहिजे. आपल्याला ज्ञान होण्याकरता, आपला उद्धार होण्याकरता पादसेवन भक्ती त्या ठिकाणी, चौथी भक्ती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तद्विधी प्रणिपातेन देत ज्ञानाचा कुरुठा, तेत सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुबटा वळवून या. ज्ञान घ्यायचंय ना, सद्गुरूकडे आपल्याला जायचंय ना, तर त्यांच्या पायाची सेवा हे अत्यंत त्या ठिकाणी, याला पादसेवन म्हणतात. ते आपल्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानामुळे आपला उद्धार होतो. नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता, सद्गुरुविन सर्वता सन्मान मार्ग नसेल. प्रयोग साधने सायासनाने साक्षेप विद्यापास, अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. आणि म्हणून जे अभ्यासे अभ्यासिता नाही, जे साधने असाध्य होय, ते सद्गुरुविने काही उमजो जाणे. सद्गुरुविना त्या ठिकाणी आपल्याला तरुणोपाय नाही, सद्गुरुविना आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही. सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण तेही निरूपिले श्रीराम. सद्गुरूचे चरण सेवन केले पाहिजे, यालाच पाद सेवन त्या ठिकाणी भक्ती म्हणतात. ही चौथी भक्ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आता 5वी भक्ती म्हणजे अर्चन भक्ती, ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. दशक 4था समास 5वा अर्चन भक्ती नाम. श्रीराम श्रीराम. मागा झाले निरूपण, आता ऐका सावधान 5वी भक्ती. श्रीराम
आचरण म्हणजे देवाचरण शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने याज्ञा व पाचवी भक्ती श्रीराम देव ब्राह्मण अग्नी पूजन साधू संत अतिथ पूजन इति महानुभाव पूजन यानव पाचवी भक्ती श्रीराम धातू पाषाण मृत्तिका पूजन चित्रलेप सत्पात्र पूजन आपले गुढीचे देवतातन यानव पाचवी भक्ती श्रीराम शिळा सप्तांकित नावांकित शालिग्राम शकले चक्रांकित लिंगे सूर्यकांत सोमकांत बाण तांदळे निर्बद्धे श्रीराम भैरव भगवती मल्हारी गणेश शारदा विठ्ठल मूर्ती रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती श्री रंग हनुमान गरुड मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम मत्स्यकुर्म वराह मूर्ती नरसिंह वामन भार्गव मूर्ती रामकृष्ण हैग्रीव मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम केशव नारायण माधव मूर्ती गोविंद विष्णू मधुसूदन मूर्ती त्रिविक्रम मानव श्रीधर मूर्ती ऋषिकेश पद्मनाभी श्रीराम दामोदर शंकर वैष्णव सुदेव मूर्ती प्रद्युम्न अनुरोध पुरुषोत्तम मूर्ती अदोक्ष जनार सिंह अच्युत मूर्ती जनार्दन आणि उपेंद्र श्रीराम हरिहराच्या अनंत मूर्ती भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवतार्चनी पूजाव्या श्रीराम लक्ष्मी नारायण त्रिमनारायण श्री हरी नारायण आदि नारायण शिष्याई परमात्मा श्रीराम आयशा परमेश्वराच्या मूर्ती पावो जाता उदंड असती त्याचे अर्चन करावे भक्ती पाचवी आईशी श्रीराम याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम उत्तमात्वा मध्यम करीत जावे श्रीराम जाक माता माया राणी बाळा बाबुळा मानविनी पूजा मांगिनी जोगिनी कुळधर्मे करावी श्रीराम नाना उपचारी अर्चावे परमेश्वराशी श्रीराम पंचामृते गंधाक्षरे पुष्पे परिमळ द्रव्ये बहुते धूपदीप असंख्याते निरंजन कर्पुराची श्रीराम दक्षिणा नानालंकार दिव्यांबरे वनमाळा श्रीराम शिलिका चक्रे सुखासने माई मेघडंबे सूर्यापणे दिंड्या पताका निशाने टाळ भोळ मृदंग श्रीराम नाना वाद्य नाना उत्साव नाना भक्त समुद्भाव गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती श्रीराम वापी कूप सरोवरे नाना देवळाई शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावने भुयेरी श्रीराम मठमंड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा नाना उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र सामग्री श्रीराम नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्नघोष लोंबती बरवे नाना देवळाई समर्पावे हस्ती गोडे शकते श्रीराम अलंकार आणि अलंकार पात्रे अन्नोदकानी अनुदक पात्रे नाना प्रकारीची श्रीराम वने उपवने पुष्पवाटिका तपस्याच्या पर्णकुटिका ऐशी पूजा जगन्नायका यथा सांग समर्पावी श्रीराम सुख सारिका मयोरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चित्रे सामरे देवाळाई समर्पावी श्रीराम गाई म्हशी वृषभ वानरे नाना पदार्थांनी लेकुरे देवाळी समर्पावी श्रीराम काया वाचा म्हणे सद्भावे भगवंतार्चने या नावार्चन भक्ती श्रीराम ऐशेची सद्गुरूचे भजन आईशी पूजा नगरे भरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा अगत्य व्हावी परमेश्वराशी श्रीराम म्हणे भगवंतास पुजावे
कल्पोनी सर्वही समर्पावे मानस पूजाचे जाणावे लक्षण आईसे श्रीराम जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे येणे प्रकारे किजे मानस पूजा श्रीराम इति श्रीदास बोधे अर्चन भक्ती नाम समास पाचवा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. त्या ठिकाणी असणारी पाचवी अर्चना भक्ती सांगितलेली आहे. ही अर्चना भक्ती त्या ठिकाणी गवळणीनं केलेली आहे. ही अर्चना भक्ती मीराबाईनं त्या ठिकाणी केलेली आहे. जसं आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात ना तसं देवालाही लागतात. सगुण साकारांच्या भक्ती त्या ठिकाणी सांगितलेल्या येतात. आपल्याला स्नान लागतं, आपल्याला चांगले कपडे लागतात, आपल्याला भोजन लागतं, तर त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्याला आराम लागतो. तसं देवाला पण सगळे उपचार करणं याला अर्चना भक्ती म्हणतात. आहे का नाही? आपण वृंदावन गोकुळला गेलो तर त्या ठिकाणी ही अर्चना भक्ती खूप करतात त्या महिला वगैरे त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून वृंदावनला सगळ्या महिलांना राधा राधा असं म्हटलं जातं. आणि त्या वृंदावनाच्या ठिकाणी इथं जसं हे आहे, इथं जसं महिलांना वगैरे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या संकटांनी निस्त्या रस्त्याने नाही तर रात्री 10-12 वाजता त्या प्रदक्षिणा करतात एकट्या महिला आणि शृंगार देऊन करतात. तरी देखील तिथले जे काही भूमी आहे, तिथं जे काही मनस्थिती तयार झालेली आहे तिथल्या लोकांची, तिच्याकडे पाहण्याचा एक गोपी भाव आहे, राधा भाव. आणि गोपी भाव राधा भावातून तिला बघतात. राधे 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 असे प्रदक्षिणाला जाताना मी स्वतः पाहिले. प्रदक्षिणाला जाताना असे लोक तिथं भजन करतात रात्री 12ला 1ला. सगळी साधक मंडळी असे साधू लोक असतात, सामान्य पण तुमच्या आमच्यासारखे असतात. एकटी महिला प्रदक्षिणा करत असताना सगळं राधे 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 असं म्हणतात, दर्शन करतात राधे राधे. ती प्रदक्षिणा काही साधी नाही महाराज, ती 12 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. 12 किलोमीटरची प्रदक्षिणा रात्री 12 वाजता महिला एकटी करते. आणि ती प्रदक्षिणा रात्रीच करतात बरेच लोक. रात्री 10ला 11ला 12ला निघतात. आपल्या प्रेमानंद स्वामी पण रात्री 2 वाजता त्या ठिकाणी निघायचे प्रदक्षिणाला. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी म्हणजे वृंदावन मला अर्चना भक्ती आहे. त्या गवळणीनं काय सजवायचं त्या कृष्ण परमात्म्याला, खूप सजवायचं महाराज अत्यंत. यशोदेने अर्चना भक्ती केली, श्रीकृष्ण परमात्म्याला अशा पद्धतीनं सजवायचे, अशा पद्धतीनं नटवायचे. यशोदा माझं आचुडं, माझं चपडं, माझं रुपडं आणि त्याला सुंदर प्रकारचं सजवून माझीच दृष्ट त्याला लागन म्हणून काळ्या त्या ठिकाणी असणारा जे काही काजळाचा टिपका आहे ना त्याच्या पुन्हा गालाला लावायचा, माझी दृष्ट लागन म्हणून. याला अर्चना भक्ती म्हणतात. त्या गोपी त्या गवळणी त्या असणाऱ्या वृंदावनामध्ये सुंदर अशा पद्धतीने अर्चना भक्ती करतात. जसं आपल्याला लागतं तसं देवाला वस्त्र सुंदर त्या साड्या असतात, तिथल्या अलंकार घालतात, ते मेहंदी लावतात त्याच्या नावाने, त्याच्या पायामध्ये त्यांच्या हातामध्ये सुंदर प्रकारचे अलंकार असतात, सजवतात, त्या नटतात आणि दिवसभर त्या नटलेल्या असतात गोपी तिथल्या. अशा पद्धतीनं असणाऱ्या याला अर्चना भक्ती म्हणतात. मीराबाईनं देखील अर्चना भक्ती केली. खूप पूजा करायच्या, देवासाठी हार आणणं, देवासाठी दूध आणणं, आपल्याला जे लागतं ते देवासाठी करून ठेवणं. आणि म्हणून हे माऊलींचा नैवेद्य होतो. दुपारी विश्रांतीसाठी मंदिर बंद केलं जातं अर्धा वगैरे तास, त्याला अर्चना भक्ती म्हणतात. शेजारती करणं, रात्री माऊलींच्या जर शेजारतीला रात्री 11ला गेलं ना तर काही आगळा वेगळाच अनुभव त्या ठिकाणी आपल्याला येतो महाराज. रात्री 11 वाजता माऊलींची शेजारती असते आणि शेजारती झाल्यानंतर आणखीनही शेंगदाण्याचा नैवेद्य आहे माऊलींना, भाजलेल्या शेंगदाण्याचा नैवेद्य. का तर तिथं एक गंगोप काका म्हणून होते पहिले. माऊलींना सिद्ध बेटामध्ये सगळ्या ब्राह्मण मंडळीनं काढून दिल्यानंतर ते शिरवळकर जे काका होते ना काका, तर ते काय करायचे, हे लेकरं बिचारी उपवासी झोपलेले येतं सिद्ध बेटामध्ये पर्णकुटीमध्ये, त्यांना काही नाही, गावात मधुकरी मागून दिली नाही, शिळ्या भाकरी तुडून काढल्या विशोबा खेचरने, माझी मुक्ता भुकेलेली असत. म्हणून तो काळ होता जुना, काही नव्हतं लोकांकडे. पण मग ते काका भोजलिंग काका, ते भोजलिंग काका काय करायचे, शेंगदाणे भाजायचे आणि ते भाजलेले शेंगदाणे असे लपवून कशामध्ये तरी घेऊन आळंदीच्या बाजूबाजूने, जेणेकरून कोणी पाहणार नाही, अशा टायमाला रात्रीच्या 11 वाजता सिद्ध बेटामध्ये जायचे. कारण या मुलांना खायला तेव्हा देणं
म्हणजेच तेव्हा गुन्हा ठरत होता, दोष ठरत होता. ज्याने कोणी मुलांना या खायला दिलं तर त्याला तो वाळीत टाकत होते आळंदीकर मंडळी, ब्राह्मण मंडळी. आणि म्हणून त्या ठिकाणी असणार कोणी द्यायला तयार नव्हतं. माता माऊल्या म्हणायच्या पोरांनो, माऊली किती गोंडस आहेस रे तू, पण आमचे म्हातारं खूप खडूस आहे. माऊली मागच्या दरवाज्याने ये रे, तुला मी त्या ठिकाणी वाहते. माऊलीनं पाठीमागच्या दरवाज्याने जावा, पण पुढच्या दरवाज्याने जायचं नाही, घरी यायचं नाही, कारण घर बाटण. मंदिरात यायचं नाही, सिद्धेश्वराचं मंदिर बाटण. इंद्रायणीला स्नान करायचं नाही, इंद्रायणी बाटण. आणि म्हणून या मुलांना सिद्ध बेटामध्ये काढून दिलं होतं. विठ्ठल पंतांनी वगैरे हे घेतलं ध्यान तपरायत, तरी पण जातीत घेत नव्हते. त्या भोजलिंग काकाने संध्याकाळी ते भाजलेले शेंगदाणे घेऊन जायचे. उपाशी पोटी झोपलेले हे जे काही लेकरं असायचे त्या ठिकाणी उठवायचं यायला. मुक्ता उपाशी झोपली असेल ना, तर या भोजलिंग काकाने त्या ठिकाणी असणारे त्याला ते खायला द्यायचे शेंगदाणे. हे शेंगदाणे खायचे, गटागटा इंद्रायणीचं पाणी प्यायचे. आणि भोजलिंग काका संध्याकाळी अंधाराचं त्या ठिकाणी पुन्हा हे घेऊन आश्रय घेऊन घरी येऊन झोपायचे रात्री 11 वाजता. आणि तेव्हापासून ही प्रथा आळंदीतली आणखीनही चालू आहे. माऊली झाले, माऊली सिद्ध झाले, माऊलीचा जय जयकार झाला. माऊलीनं त्या ठिकाणी हा सोहळा काढला, समाधी घेतली. आणखीनही रात्री 11च्या टायमाला शेज आरती होते महाराज. एवढं प्रसन्न वाटतं त्या शेज आरतीला. समाधीला लेप लावल्या जातो चंदनाचा, तुळशीचे हाळ घातल्या जातात, सुंदर शेज आरती अशा पद्धतीनं होते. आणि शेज आरती झाल्यानंतर नैवेद्य माऊलींना ठेवल्या जातो, तो शेंगदाण्याचा, भाजलेल्या शेंगदाण्याचा, खडी साखराचा भांगत. आणि तोच नैवेद्य सगळ्यांना दिला जातो. तर ती शेंगदाणे अगदी आगळे वेगळे काही लागतात त्या ठिकाणी, कारण ती तवाची प्रथा आहे. आणखीनही सगळ्या पुन्हा, कारण माऊली संजीवन असल्यामुळे सगळ्या पुन्हा आळंदीतल्या जिवंत आहे. माऊलींची पालखी निघाल्यानंतर कळस हलतो, अंधश्रद्धा नाही, हलतोच तो. जगद्गुरु तुकोबराय 12 वाजता त्या ठिकाणी असणाऱ्या त्या झाडापासून, कोणतं झाड आहे ते, पिंपळाचं, नांदुरकीच्या झाडापासून 12 वाजता गेले. आणखीनही बरोबर 12 वाजता झाडाचा शेंडा हलतोच. खुणा आहेत त्या सगळ्या मात्र त्या ठिकाणी. आणखीनही माऊलींची समाधी जयराम बाबा भजन करायचे आता, तर माऊलींची समाधी आणखीनही डोलायची रात्री 3 वाजता. आणि जे हैबतराव बाबांनी दिंडी काढली, ते हैबतराव बाबा विना पहारा करायचे, त्याला विना पहारा मंडप म्हणतात. आणखी तिथं हैबतराव बाबा पायामध्ये चाळ बांधायचे, हातात चिपळ्या घ्यायचे, भजन करायचे, तर माऊलींची समाधी डोलायची महाराज. त्या हैबतराव बाबांना दर्शन दिलं आणि सांगितलं, हैबतराव बाबा माझा सोहळा चालू ठेवा. आणि हैबतराव बाबांनी गळ्यामध्ये पालखी पादुका घेऊन तो सोहळा चालू ठेवला. गेले किती वर्ष आता तो सोहळा त्या ठिकाणी एवढा मोठा चालू आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांची ती आवड आहे, माझी जीवीची आवडी आणि पंढरपुरात नेईन गुडी. अशा पद्धतीनं असणारा जे काही अर्चना भक्तीमध्ये प्रेम महत्वाचं आहे. आपण देवाची भक्ती करत असताना देवाला काय समर्पित करतो, आपल्याला जे लागतंय तेच आपण देवाला समर्पित केलं की देव त्या ठिकाणी सेवन करतो महाराज, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणूनच मीराबाईचा विष प्यालाय ना तो, जसं दूध पित होता त्या दिवशी विषच आला. आणि म्हणून मीराबाईची अर्चना भक्ती होती. तर त्या ठिकाणी देवाला वाटलं माझी मीराबाई माझा प्रसाद म्हणून दूध पिते ना, तर आज तिला विष आलेलं आहे म्हणून मी आज विष प्याला. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्चना भक्ती तिची एवढी पराकष्टीची असल्यामुळे तिनं विष केलं, तिच्यावर बाधा झाला नाही, पण देवाची मूर्ती काळी पडली होती. अशा पद्धतीनं असणारं अर्चना भक्ती अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून ही अर्चना भक्ती म्हणजेच देवाची पूजा करणं. नाना उपचार करायचे देवाला, नाना खाद्य, नाना नैवेद्य सुंदर, नाना फळे तंबूल प्रकार, दक्षिणा, नाना अलंकार, दिवेंबर वनमाळा, नाना वाद्य, नाना उत्सव, नाना भक्त समुदाय, गाती हरिदास सताव लागला भगवंती. आणि अर्चना भक्तीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्चना भक्ती करत असताना आपण अनेक पूजा करतो, हे देवाचं स्वरूप सांगितलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये आपण झाडांची देखील पूजा करतो, वडाची पूजा करतो, पिंपळाची पूजा करतो, नोहे पंचमीला नागाची पूजा करतो, त्या ठिकाणी असणारा पोळ्याला बैलाची पूजा करतो. का बरं बैलाची पूजा करतो? आपण त्याला आपल्या घरी राबतो, हे करतो, त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. आपण हिंदू संस्कृतीत एवढी व्यापक आहे, तर ती बैलात पण देव मानते, बैलात देव मानते. हिंदू संस्कृती एवढी व्यापक आहे म्हणून हिंदू आतंकवाद नाही महाराज.
हिंदू नास्तिक नाही. त्या ठिकाणी हिंदू संस्कृती खूप व्यापक आहे. हिंदूने सगळ्याला पोटामध्ये धारण केलेलं आहे. हिंदू जर बैलाची पूजा करत असेल, सापाची पूजा करत असेल, हिंदू जर झाडांची पूजा करत असेल, तर हिंदू काय माणसं मारील काय? हिंदू आतंकवाद करेल का? हिंदू नाही का? अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी. आणि म्हणून अर्चना भक्तीमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की पूजा करणं, संत पूजा, सद्गुरु पूजा, भगवंत त्या ठिकाणी पूजा, ही अर्चना भक्ती सांगितलेली आहे. आणि म्हणून मने भगवंतास पूजावे, कल्पनी सर्वही समर्पावे, मानस पूजेची जाणावे लक्षण ऐसे. पुन्हा एक प्रकार सांगितला आपल्याला, जर अर्चना भक्ती करत असताना जर काही गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या नाहीत तर त्या ठिकाणी मानस पूजा करा. मानस म्हणजे मनाने डोळे झाकायचे, मनाने देवाची मूर्ती समोर आणायची आणि मनानेच म्हणायचं, मी आता देवाला स्नान घालीत आहे, देवाला त्या ठिकाणी असणारा दह्याने स्नान घालत आहे, देवांना दुधाने स्नान घालत आहे, शुद्ध पाणी घालत आहे, देवाचा अंग सुंदर टावेलने पुसून घेत आहे, त्याच्या अंगावरती सुंदर मी कपडे घातलेले आहेत, गुलाबाच्या फुलाचा हार घातलेला आहे, देवाच्या पुढे उदबत्तीचा घमघमाट चालू आहे, समया त्या ठिकाणी लावलेला आहे, देवाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे. आपल्याला जो नैवेद्य आवडतो तो, समजा आपल्याला आता फळं, सफरचंद देवाला ठेवलेला आहे, मी केळी ठेवली, द्राक्ष ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या काय जे फळं असतील ते सीताफळं, रामफळं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, पुरणपोळीचं नैवेद्य ठेवलेलं आहे, पाणी फिरवले, देवाच्या समोर हात जोडून बसलेलो आहे आणि देवाचं दर्शन घेतलेलं आहे. ही माणूस पूजा करायला काय लागत आता? काही लागत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणले, मनाची ती पूजा उत्तम आहे, मानस पूजा सगळ्यात उत्तम आहे त्या ठिकाणी असणार. अशा पद्धतीनं याला अर्चना भक्ती याला म्हणतात. म्हणून आपल्याला या समासामध्ये समर्थाने अर्चना भक्ती समजून सांगितलेली आहे. उद्या जे आहे ती वंदन भक्ती आहे. म्हणजे वंदन म्हणजे नमस्कार करणे ही भक्ती आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रभू रामचंद्र भगवान की, जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु रामदास स्वामी, सद्गुरु जोग महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.